नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर. शशांक, तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत. आपण वेळोवेळी भेटतो, स्टार प्रवाहाचे जे काही कार्यक्रम असतात त्यावेळी भेटतो, त्यावेळी तू खूप वेगवेगळी माहिती देत असतोस आणि आज आपण स्टार प्रवाहाच्या परिवार अवॉर्डच्या निमित्ताने भेटतो आहे. त्यामुळं पुरस्काराचा हा सोहळा आहे. तर मला सुरुवात इथूनच करायची आहे की पुरस्काराला तुझ्यासाठी किंवा तुझ्या दृष्टीने किती महत्त्व आहे? खूप महत्त्व असं नाही आहे, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. कारण सगळेच इतके मातब्बर कलाकार आहेत, त्यामुळे मला नाही मिळालं तर एका चांगल्याच ॲक्टरला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या लेखी महत्त्व असं नाही आहे. या रेसचा आपण एक भाग आहोत, त्याचा आनंद आहे मात्र एवढं नक्की की मला नाही मिळालं तर अजून कोणातरी मिळणार आहे, किंवा अजून एखाद्या वेगळ्या ॲक्टरला मिळेल, किंवा कोणीतरी नवोदित असेल त्याला मिळेल, विच इज फॅन्टॅस्टिक. आणि त्यामुळेच ही रेस खूप हेल्दी राहते. आणि अवॉर्ड्स माझ्या लेखी फार खरंच कधी मॅटर नाही करत. मला जेव्हा पहिला पुरस्कार मिळाला होता तेव्हासुद्धा मला कधी एक्साईट झालो नाही किंवा दुःखी झालो नाही मिळालं म्हणून. अगदी आठवत आहे तुला पहिला पुरस्कार कधी मिळाला होता? म्हणजे अभिनयाबद्दलच मी म्हणत नाही आहे, तुझ्या अगदी शाळेच्या करिअरपासून म्हण. हो, मग तर काय, मी स्विमर होतो लहानपणापासून. मी माझ्या इयत्ता चौथीत असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनच मी स्विमिंग करतो आहे आणि महाराष्ट्रासाठी खेळायचो. नॅशनल स्विमर होतो, त्यामुळे माझ्या ॲडमिशनचे स्विमिंगच्याच बेसिसवरती झालेले आहेत सगळ्या. त्यामुळे लहानपणापासून मेडल्स मिळवणं, स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या बाहेर फिरणं हे इतकं रुटीन झालं होतं माझं. तेव्हा प्रत्येक स्पर्धेत काही मी जिंकायचोच असं व्हायचं नाही. कधी कधी चौथा यायचो, कधी सातवा यायचो, कधी पहिला यायचो, कधी दुसरा यायचो. त्यामुळे हारणं हे पचवता आलं पाहिजे हे आईवडिलांनी आणि माझ्या कोचेसचं लहानपणापासून शिकवलं. त्यामुळे मला कधी त्या ईर्षेने मी कधी लढत नाही की मला प्राईज मिळवायचं आहे. माझ्याकडून ऑनेस्टली काम झालं पाहिजे हे कायम मी ठरवतो. त्यामुळे माझं कुठलेही तुम्ही सीन काढून बघाल तर ते खूप ऑनेस्टली परफॉर्म झालेले दिसतात. ते अवॉर्डसाठी म्हणून मी करायचं. आणि आता तुझं सिरियल बघितली तर सिरियल लोकांना खूप आवडलेली आहे. तुम्ही सगळे कॅरेक्टरही आता प्रेक्षकांच्या मनात उतरला आहे, म्हणजे आता सेट झाला आहे. अशा वेळी म्हणजे मला विचारायचं आहे तुला असं की एखादी गोष्ट आता आपल्याला जमली आहे, आली आहे, असं ज्यावेळी होतं त्यावेळी ते किती चॅलेंज असतं ते पुढं टिकवणं किंवा आणखी ते वाढवत नेणं. अशावेळी तुम्ही काय करता? खूप चॅलेंजिंग आहे. कारण मराठी टेलिव्हिजनवर काम करताना मला सातत्याने नाही म्हणायला गेलं तरी एकाच पठडीतले रोल्स मिळतात की एक रोमॅन्टिक हिरो आहे जो सगळ्या कुटुंबाला सांभाळतो आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाची छटा वेगळी ठेवणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण श्री हा कम्प्लिटली वेगळा होता, त्यानंतर हेमन बावरेमधला सिद्धार्थ खूप वेगळा होता, आणि आता हा जो मी अक्षय प्ले करतो आहे तो खूप वेगळा आहे. जो वेगळा आहे मी म्हणतो आहे कारण लेखकांकडनं वेगळं काहीतरी लिहून येतं आहे, आणि जरी सिमिलर साच्यातलं आलं तरी त्याला मी वेगळं करतो माझ्या काही हावभाव करण्यातनं किंवा माझ्या रिॲक्शन्समधनं, किंवा तीच सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने मी डील करायचा प्रयत्न करतो. अशाच सिच्युएशन्स अनेक मालिकांमध्ये येतात, पण मी त्या वेगळ्या पद्धतीने डील करतो इमोशन वाईज, आणि म्हणून मग त्या भूमिका वेगळ्या वाटतात. किंवा मी आता लुकमध्ये मुद्दाम फरक करतो आहे की दाढी ठेवणं हा आजचा एक ट्रेंड झालेला आहे. सगळ्याच हिरोनं दाढी आहे, पण सगळेच हिरो एकदम सेट केलेले केस असतात, म्हणून मुद्दाम मी केस वाढवलेत. म्हटलं मला नाही केस सेट करून वावरायचं, कोणीच सेट करून वावरत नाही. नॉर्मल घरांमध्ये माणसं ही अशीच असतात, म्हणून मी ते मुद्दाम वाढवतो आहे. आणि अजून एक माझं एक हिंदीतलं एक खूप मोठं काम चालू आहे, त्यासाठी सुद्धा मला केस वाढवायचे होते. तर ते सगळं छान जुळून आलं, आणि म्हणून मी पुन्हा आता जरा वेगळा दिसतो टेलिव्हिजनवर सुद्धा. तर मला आणखीन एक सांग, आत्ता तू उल्लेख केलास की तू वेगळं काहीतरी करतोस, तर मला विचारायचं असं आहे की लेखक ज्यावेळी तुला लिहून देतो आणि तू वेगळं करतोस, त्याच्यानंतर लेखक तुला कधी काही सांगतं का रे, अरे हे खूप छान केलंस, माझ्या डोक्यात जे होतं त्याच्यापेक्षा तू वेगळं केलंस पण आवडलं मला? लेखक नाही, पण डिरेक्टर्स आणि मला असं वाटतं की प्रेक्षक नक्कीच सांगतात. ओके. आणि लेखकांशी बोलणं होत नाही तुमचं? कमी होतं, तरी माझं होतं कधी कधी ज्या काही आयडियाज मला सुचत असतात, किंवा इतक्या आता वर्षांच्या अनुभवांमधनं एखादी सिच्युएशन आपण काय अजून वेगळ्या इंटरेस्टिंग पद्धतीने आणू शकतो प्रेक्षकांसमोर, याचे काही इनपुट्स जर द्यावेसे वाटले तर मी अगदी प्रामाणिकपणे प्रांजळपणे लेखकांपर्यंत ते पोहोचवतो. पण या व्यतिरिक्त माझं काही लेखकांशी कधी बोलणं होत नाही. डिरेक्टर्सशी होतं, आणि मी ती वेगळी सिच्युएशन नेहमी वेगळ्या पद्धतीने हँडल करतो. कारण मग एक मालिकेतला एक एपिसोड आणि एपिसोडमधला एक सीन, तर प्रत्येक सीनला एक सुरुवात मध्य शेवट असलं पाहिजे. किंवा जो एखादा रँडम सीन सुरू होतो आहे तो रँडमच का सुरू होतो आहे, किंवा एखादा मी सीनसाठी वळतो आहे तो का वळतो आहे, एखाद्या वाक्यासाठीच का थांबतो आहे का, हे सगळ्या गोष्टींना एक शास्त्र आहे. तर हे शास्त्र जे ॲक्टरला कळतं तो वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो.
आणि हे शास्त्र मला असं वाटतं की प्रेक्षक इतका हुशार झालेला आहे की ते त्यांनासुद्धा कळतं आणि मी ही सिच्युएशन काहीतरी वेगळी हँडल करतो आहे हे प्रेक्षकांना कळलं की अर्थात त्यांच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. अर्थात तुझ्या करिअरबद्दल बोलायचं तर तू अगदी उत्तुंग लोकप्रियतासुद्धा अनुभवलेली आहेस आणि सातत्य टिकवलेलं आहे. पण मला तुला विचारायचं असं आहे की एक ॲक्टर म्हणून तू स्वतःमध्ये काय काय तुला करायचं आहे किंवा तू बदल करतच असशील, पण जे आधी केलेलं नाही किंवा आधी केलं आहे तू कसे बदल करतोस तू स्वतःमध्ये? बदल मला नाही खूप छान वाक्य एका नाटकात काम करणाऱ्या एका माणसानं सांगितलं होतं की हे जे हँडरायटिंग आहे हे कधीच बदलणार नाही माझं. याच हँडरायटिंगनी वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. सो माझा चेहरा, माझी देहबोली, माझी उंची, माझा आवाज हे कधी बदलणार नाही आहे. तर यातनं मला काय काय वेगळं अजून जनरेट करता येईल याच्यासाठी मी इतकी माणसं सतत बघत असतो आजूबाजूला की कोण कसं वागतं आहे, कोण कसं उभं राहतं आहे, कोण एखाद्या वाक्याला कसं रिॲक्ट होतं आहे, कसं हसतं आहे, कसं रडतं आहे, हे सगळं मी इथे साठवून ठेवतो आणि त्या सिच्युएशनला मी काहीतरी त्यातनं काढून तिथे वापरायचा प्रयत्न करतो. हे कायम माझं ॲक्टर म्हणून चालू असतं. म्हणजे आता मी एक हिंदी वेबसिरीज करतो आहे मोठी, ज्याच्यामध्ये मी एक मेकॅनिक म्हणून काम करतो आहे. वास्तविकरित्या मेकॅनिकचं काम आपण खऱ्या आयुष्यात कधी करावं लागत नाही. पंक्चर काढण्याव्यतिरिक्त आपल्याला हे टायर बदलून ते टायर लावायच्या व्यतिरिक्त. पण मेकॅनिक्स कशा पद्धतीने गाडीखाली काय काय करत असतात किंवा बिईंग अन इंजिनियर मला काही गोष्टींची त्यात मदत होते की काय काय मेकॅनिक म्हणून वागू शकतो एखादा. आणि मला ते स्टिरियोटाईप्स पण आवडत नाहीत की तो मेकॅनिक आहे किंवा तो ड्रायव्हर आहे किंवा तो कुक आहे म्हणूनच तो अरे काय करतं रे वगैरे असं असं काही हे स्टिरियोटाईप झालं. तो अत्यंत उत्तम शुद्ध बोलूच शकतो की हे पारंपरिक आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एखादा घरातला कामगार मी असंच बोलणार, ड्रायव्हर आहे तो असंच बोलणार, असं काही गरजेचं नाही आहे. तर हे स्टिरियोटाईप मोडण्याचं काम ॲक्टरचं आहे आणि हे मला होता होई तो करायचं काय. आणि आणखीन एक गोष्ट सांग, असे कोणते दिग्दर्शक किंवा कलाकार आहेत ज्यांच्यावर तू काम केलेलं नाही पण तुझी प्रचंड इच्छा आहे त्यांच्यावर काम करण्याची? कोंकणा सेन शर्माबरोबर मला काम करायचं आहे कारण कोंकणा सेन शर्माच्या ज्या गोष्टी तिला सांगायच्या ज्या पद्धतीने ती गोष्टी हँडल करते ते खूप कौतुकास्पद आहे. ते खूप काळाच्या पुढे आहे. कोंकणा सेन शर्माबरोबर काम करायचं आहे किंवा राजकुमार हिरानींबरोबर काम करायचं आहे. कारण स्वप्नच आपण मोठं पाहिलं तर कदाचित पर्यंत. पण मग तू तसे प्रयत्न करतोस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा? आता बॉलिवूडमध्ये दारं तर उघडलेली आहेत माझ्यासाठी. म्हणजे रणवीर सिंगची 83 नावाची जी फिल्म होती त्याचे जे असोसिएट डिरेक्टर होते त्यांच्याचबरोबर मी आत्ता एक हॉटस्टारचा एक मोठा शो करतो. 48 एपिसोडची वेबसिरीज आहे. किंवा स्कॅम 2003 जी आत्ता सोनीसाठी वेबसिरीज केली त्यात ती हंसल मेहता सरांनी डायरेक्ट केली होती. आणि त्यालाच अजून एक डिरेक्टर होते ते म्हणजे तुषार हिरानंदानी ज्यांनी सांड किया किंवा आत्ता एक राजकुमार रावची एक फिल्म येते श्री नावाची तर त्या फिल्मचे ते डिरेक्टर आहेत. तर अशा मोठ्या मोठ्या डिरेक्टर्सबरोबर काम करायला मिळणं किंवा आता मुकेश साबरा कास्टिंग कंपनी जी आहे त्यांच्याबरोबर मी आता सतत काम करतो. 3रं-4थं काम मी त्यांच्याबरोबर करतो आहे. सो ही सगळी मोठी माणसं जेव्हा त्यांच्या लिस्टमध्ये आपलं नाव ठेवतात किंवा ते आपल्याला रिपीट करू पाहतात याचाच अर्थ आपण बरं डिलिव्हर करतो. एक शेवटचाच प्रश्न, तुझं सोशल मीडिया हँडल मी बारकाईने बघत असतो आणि तू खूप छान व्यक्त होत असतोस. म्हणजे तू अगदी शूटिंगला जाऊन येण्यापर्यंतही ज्या काही घडामोडी घडत असतात तेही तू नोंदवत असतोस. तर ही सजगता तुझ्यामध्ये कशापासून आली आहे त्याचंही उत्तर दे आणि दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर दे. आता लोकसभेच्या इलेक्शन अगदी जवळ आल्यात तर राजकारणात तू किती इंटरेस्ट ठेवतोयस? म्हणजे जे काही घडतंय त्याच्यावर तुझं लक्ष आहे का? 100% लक्ष आहे माझं. आणि ही सजगता कुठून आलेली आहे तर मी एक कलाकार असण्याआधीचा एक माणूस आहे आणि माणूस आहे म्हणूनच मला आजूबाजूचे प्रॉब्लेम्स दिसतात. जर मी या Cloud9वरतीच राहिलो असतो की मी एक ॲक्टर आहे आणि मला कुठलेही प्रॉब्लेम्स नाहीत तर मग मी खोटा बोलेन स्वतःशी असं मला नेहमी वाटतं. मी एक माणूस आहे. मी आजूबाजूला फिरताना, भाजी विकत घेताना, बाहेर लाईनीत उभं राहताना, टोल भरताना, रस्त्यावर टू व्हीलर चालवताना, चालताना, शूटिंग करताना दरवेळेला मला आजूबाजूचे अनेक प्रॉब्लेम्स दिसत आहेत. ॲट द सेम टाईम देशात होणारी डेव्हलपमेंटसुद्धा दिसते आहे. तर मी फक्त आंधळेपणानं कोणाचंही कौतुक नाही करत. ज्या XYZ माणसांनी चांगली कामं केलेली आहेत त्यांचं मी अगदी तोंडवरून कौतुक करतो. कारण इतकी प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये त्या देशाचा वेग न थांबता तुम्हाला सगळ्या डेव्हलपमेंट्स करायच्या आहेत. ही फार मोठी अवघड गोष्ट आहे आणि होणारी सगळी कामं खूप छान पद्धतीने चालू आहेत. ॲट द सेम टाईम अनेक कामं करणंही गरजेचं आहे.
आणि जिथे जिथे कामं रखडलेली आहेत ते मी अगदी आवर्जून सांगतोच होतो. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकीय पक्ष एकमेकांशी झुंजतायत, आरोप प्रत्यारोप करतायत, ते थोडंसं त्रासदायक वाटतं की काय हे लोक आधी एकत्र होते आणि एकमेकांशी भांडतायत, आता जरा त्रास होतो या गोष्टींचा. त्रास होतो, पण मला असं वाटतं की हे काही आत्ता पहिल्यांदा घडत नाही, हे या आधी अनेकदा घडलेलं आहे. मी अगदी इतिहास काढून पाहिला किंवा मी परवाचंच मी कंपॅरिझन ऐकत होतो की अमित शहाचा मुलगा BCCIचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो, त्यांनी कुठे क्रिकेट खेळलं आहे. मग माननीय शरदचंद्र पवारजीसुद्धा ICCचे अध्यक्ष होते, त्यांनी तरी असं कुठे क्रिकेट खेळलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्याच्यातलं नॉलेज आणि त्याच्यासाठी लागणारा जो बिझनेस माणूस आणू शकतो, अशा योग्य माणसांना त्या पदी बसवलं जातं. हे आपल्याकडे अनेकदा घडलेलं आहे. आणि हे मला असं वाटतं की खूप स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं आत्ता पॉलिटिक्स चालू आहे की एखाद्याचा एंटायर एक चंक इकडे खेचणं, एखाद्याचं एक काहीतरी वेगळं इकडे खेचून इकडे आणणं, तिकडे नेणं, हे वेगळ्या लेवलचं पॉलिटिक्स आहे. याच्यात आपण न पडलेलंच बरं. अप्रतिम हा जो शब्द वापरलाय तो वेगळ्या छटेने वापरलाय. हो हो ते लक्षात आलंय माझ्या. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर आत्ता भाजपाला खरं तर या सगळ्याची गरज नाही, कारण ते तसेही जिंकणार आहेत असं माझं प्रांजळ मत आहे. पण शेवटी हे पॉलिटिक्स आहे ना, जिथे जिथे आपला विकनेस आहे, ज्या ज्या सीट्सवरती आपण येऊ की नाही अशी शंका आहे, तिथला माणूस घेणं हे पॉलिटिक्स आहे शेवटी. आणि हे सगळे करत आलेले आहेत, हे काय आत्ता नव्यानं घडत नाही, हे कायम घडत आलेलं आहे. थोडक्यात प्रेमात, युद्धात, राजकारणात सर्व काही क्षम्य आहे. 100% आहे. आणि या सगळ्यातनं आपल्या जनतेची म्हणून जर काही काय म्हणतात त्याला सोय होणार असेल आणि आपली प्रगती होणार असेल ना, तर मग तुम्ही कोणालाही घ्या, कोणालाही काढा, फक्त आम्हाला त्रास देऊ नका, आम्हाला उत्तम सोयी द्या, देश चांगल्या पद्धतीने घडवा. आणि जगात आज जो एक भारताचं नाव अगदी अभिमानाने घेतलं जातं की भाई इंडिया आहे, भारताकडे बघा, हिंदुस्थानाकडे बघा, हिंदुस्थान आहे तर सगळं होणार आहे. मग ते अगदी ॲपलवाले म्हणत आहेत, टेस्लावाले म्हणत आहेत, मायक्रोसॉफ्ट म्हणत आहेत, गुगल म्हणतं आहे, अगदी छोट्या छोट्या मेक इन इंडियाच्या कंपन्या आहेत त्या ज्या मस्त फ्लरिश होत आहेत. सो भारतात खूप मोठ्या लेवलवरती बदल घडत आहेत आणि ते खूप चांगले आहेत. मग आता कालचीच किती स्मार्ट मूव्ह आहे बघा. तुमचं जे सगळं यूट्यूब चॅनल्स आहेत ते यूट्यूब चॅनल्स चालवणाऱ्यांचा दिल्लीमध्ये सत्कार केला गेला मोठ्या लेवलवरती. हे मी म्हणतो स्मार्ट पॉलिटिक्स. हे आता हे जे मायक्रो लेवलवरती तुम्हाला प्रमोट करणारी माणसं आहेत ना, त्यांचा येऊन तुम्ही सत्कार करणं हेच एक उभारी देणं असतं. इथे आज अवॉर्ड फंक्शन होतं, हे इतक्या मोठ्या स्टारसारख्या काय म्हणतात त्याला छत्रछायेखाली आम्हाला एक हे बूस्ट मिळणं, आम्हाला एक प्रोत्साहन मिळणं, तसंच आहे ते की हे एक मोठं गव्हर्नमेंट आहे, याच्या खालती तुम्ही त्यांना प्रमोट करत राहा, आम्ही तुम्हाला मोठं करत राहतो. खूप छान. मला वाटतं शशांक, तू खूप मुद्द्यांवर आपण आत्ता बोललेलो आहे, तुझ्या सिरियलबद्दल आणि एकंदरीत आता नेहमीप्रमाणे शशांक केतकर त्यात दिसतोय. तेव्हा तुझे खूप खूप आभार आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या कामासाठी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.